आर.टी. ॲडमिशन 2025-26 बद्दल कोणती अपडेट आहे का, अशाबद्दल भरपूर जे पालक वर्ग आहे विचारत होते। तर बघू शकता एक अपडेट आलेली आहे एका न्यूजपेपरमध्ये। तर मोफत प्रवेशाकडे पाठ, तिसऱ्या फेरीतही 305 जागा रिक्त। तर बुलढाणा जिल्ह्यामधली ही एक अपडेट आहे। यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जे पालक वर्ग आहे हे प्रवेश घेत नाही आहे आणि तिसरी लिस्ट लागलेली आहे वेटिंगवाल्यांची। म्हणजे आपल्यासाठी टोटल जी लिस्ट जर पकडली तर 4थी लिस्ट होती। तर यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे। तर ज्यांचे नंबर लागलेली आहे त्यांना अजूनही चान्स देण्यात आलेला आहे की तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता। यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पालक वर्ग प्रवेश घेत नाही आहे। यामागचं कारण असं आहे की त्यांना त्यांच्या मनासारखी शाळा मिळालेली नाही आहे त्यामुळे। आणि ज्यांचे या वर्षाला नंबर लागलेले नाही आहे, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांना प्रवेश मिळालेला नाही आहे, त्यांच्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आणणार आहे की तुम्हाला सुद्धा चान्स कधी मिळणार आहे। कारण भरपूर विद्यार्थी पुढच्या वर्षासाठी सुद्धा फॉर्म भरू शकतात। त्याबद्दलची अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉपर संपूर्ण जी माहिती घेऊन तुम्हाला त्याबद्दलची माहिती पुरवल्या जाणार। तर पालक वर्गांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तो व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची नोटिफिकेशन आलेली पाहिजे आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकले पाहिजे। तर आर.टी. मध्ये नेमकी यामध्ये कोणती अपडेट दिली आहे बघू शकता। तर 4थी लिस्ट लागलेली आहे वेटिंगवाल्यांची, म्हणजे आपल्यासाठी 4थी आहे ते। तशी जर लिस्टनुसार चेक केली तर तिसरी वेटिंग लिस्ट म्हणू शकतात त्यांना। तर तिसऱ्या फेरीला 14 मे पर्यंत मुदतवाढ। तर ज्यांचे नंबर लागलेले आहे 14 तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतात। आज सकाळी एका पालक वर्गाने कमेंट्स केली होती की जे आमचे नंबर लागलेले आहे लिस्टमध्ये तर आम्हाला कधीपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे। तर 14 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तर बघू शकता 8 तारीख ते 14 तारीख मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे। अनेक पालकांना मनासारखी शाळा न मिळाल्याने प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे। येत्या काही दिवसात प्रवेश वाढवण्याची शक्यता आहे, म्हणजे ॲडमिशन होतील असं वाटत आहे। तर त्यांना 14 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। तुमचा नंबर लागला असेल तर प्रवेश घेऊ शकता तुम्ही। तर प्रवेश घ्या आणि जर तुमचा प्रवेश म्हणजे तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही प्रवेश नाही घेतला तरी चालेल। त्यामध्ये अजूनही जर जागा शिल्लक राहिल्या तर आर.टी. नेक्स्ट लिस्ट लावणार असं वाटत आहे, परंतु आपण 100% सांगू शकत नाही आहे। त्याबद्दलची अपडेट आल्यानंतरच तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। तर आर.टी. ॲडमिशन 2025-26 मध्ये 14 तारीख मुदतवाढ दिलेली आहे, जी लास्ट लिस्ट लागलेली आहे त्यांच्यासाठी। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि ज्यांचा यावर्षी नंबर लागलेला नाही आहे ते विद्यार्थी पुढील वर्षासाठी फॉर्म भरू शकतील का, अशाबद्दल संपूर्ण पालकवर्गांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ आणि तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।